नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवटणकर सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आपण हा जो 5 दिवसाचा फ्री कोर्स करणार आहोत, या वर्कशॉपचं नाव आहे वन स्टेप टुवर्ड्स युअर हॅपी लाईफ. म्हणजेच तुम्ही सर्वात प्रथम स्वतःचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही एक पाऊल पुढे टाकला आहात तुमचं आयुष्य सुखमय आनंदी जीवन जगण्यासाठी. तुमचं आयुष्य जे आहे हे दीर्घायुष्य कसं होईल, तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता, या इच्छापूर्तीकडे नेण्यासाठीचा हा 5 दिवसाचा वर्कशॉप आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचे पहिले आभार मानून घ्या की तुम्ही ह्या 5 दिवसाच्या वर्कशॉप मध्ये जॉईन झालेले आहात. तर सर्वात प्रथम जे कोणी लास्ट वर्कशॉपला ऍड झाले होते, ज्यांनी हा 5 दिवसाचा वर्कशॉप आधी केलेला आहे, त्यापैकी कोण असं आहे का की स्वतःचे जे एक्सपिरियन्स आहेत ते आता शेअर करू शकतील? म्हणजेच नवीन जे कोण ऍड झाले आहेत त्यांना थोडं प्रोत्साहन मिळेल. कोणी स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करू शकतं का आता? 2 मिनिटांमध्ये शेअर करा प्लीज. आता बरेच जण ऍड आहेत जे लास्ट टाइम त्यांनी हा कोर्स केलेला आहे. अनम्यूट करा. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय? हा, आवाज येतोय. हा, नमस्कार. आवाज हॅलो. येतोय, बोला. आतापर्यंत जे काय मी म्हणजे 5 दिवसामध्ये तुम्ही मला शिकवलंय ना, आणि मी पण काय शिकलोय त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी रिझल्ट आलाय की जे माझे काम अर्धवट राहिली होती काय काय ते ऑलमोस्ट माझी पूर्ण होत आली आहे. आणि आणि एनर्जी जर एवढी आहे तर आता मी किती सकाळपासून संध्याकाळपर्यंत इकडे तिकडे काम करत असतो, पण एवढी एनर्जी आली आहे की थकवाच वाटत नाही. म्हणजे असं फ्रेशनेस, असं रात्री पण फ्रेशनेस, दिवस पण फ्रेशनेस असं वाटतंय चांगलं. ओके. अजून कोण आहे? थँक्यू. वेलकम. अजून कोण आहे का की आपलं एक्सपिरियन्स शेअर करायचं असेल? शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. कारण की जर तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसलात तर जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती एक्सचेंज होत असते. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर मेडिटेशन म्हणजे काय आणि मेडिटेशन कसं करावं. बघा, जे नवीन मेडिटेशन मध्ये आत्ताच नवशिके आहेत, ज्यांना मेडिटेशन म्हणजे काय हे माहीत नाहीये, त्यांनी कोणत्या गोष्टी पहिल्या लक्षात घेतल्या पाहिजेत हे आज आपण शिकणार आहोत. तर मेडिटेशनला बसताना सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक जागा फिक्स केली पाहिजे. ज्या जागेवर तुम्ही बसणार आहात ती जागा फिक्स करून घ्या. शक्य असल्यास उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. ओके. मेडिटेशनला बसताना जमिनीवर एक आसन घेऊन बसायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एक ग्लास पाणी पिऊन घ्या. कारण की काही जणांना मेडिटेशन केल्यानंतर थोडंसं लो फील होतं, कारण की एनर्जी एक्सचेंज होत असते. मग एक ग्लास पाणी पिऊन मेडिटेशनला बसायचं आहे. आणि एकच जागा फिक्स करायची आहे, कारण कसं आहे की ज्या जागेवर तुम्ही रेग्युलर मेडिटेशन करता ती जागा सिद्ध होत असते. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असाल, एखादा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल, तुमची चिडचिड होत असेल, तर तुम्ही त्या जागेवर बसून तुम्ही जर शांतपणे विचार केलात तर पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला हेल्प करते की तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. तुमची चिडचिड कमी होते. म्हणून एकच जागा फिक्स करायची आहे. कधीही बेडवर बसायचं नाहीये मेडिटेशनला.
शक्य असल्यास जमिनीवर बसा. ज्यांना शक्य नाहीये जमिनीवर बसायला, अशी लोक खुर्चीवरही बसू शकता. जर खुर्चीवर बसला असाल तर तुमचे पाय जमिनीवर टेकवायचे आहेत, म्हणजे जमिनीवर आसन घेऊन त्या आसनावर टेकवायचे आहेत. आणि ज्यांना बसणं शक्यच नसेल, जे आजारी लोक असतील, ते अगदी झोपूनही मेडिटेशन करू शकता. ओके. नेक्स्ट आहे की तुमची वेळ, मेडिटेशन कधी करायचं याच्यासाठीची तुमची एक वेळ फिक्स असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही बघाल की जर मेडिटेशन पहाटे केलं तर ती एक उत्तम वेळ अशी मानली जाते. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे की ब्रह्ममुहूर्त ही अशी एक वेळ आहे की आपण त्या वेळेस आपलं मन आणि ब्रह्मांड हे एकरूप होण्यास मदत होते. जर शक्य असल्यास तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये मेडिटेशन करा. सकाळी 3 ते 6 हा जो टाइम आहे हा ब्रह्ममुहूर्ताचा असतो. यावेळेस कसं असतं की वातावरणात शांतता असते, कॉस्मिक एनर्जी असते वातावरणात. तुमच्या शरीराला आवश्यक असणारा ऑक्सिजन म्हणजे शुद्ध वायू आपल्याला पहाटे मिळतो. मेडिटेशन करायच्या आधी तुम्ही जर फक्त 2 मिनिट अनुलोम विलोम केलात किंवा दीर्घ श्वास घेतलात, ज्याला डीप ब्रीदिंग आपण म्हणतो, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमचा जो आहे हा मेडिटेशनवर होत असतो. म्हणून तुम्ही एक टाइम फिक्स ठरवायचा आहे की तुम्ही मेडिटेशन कधी करणार आहात. पहाटे मेडिटेशन करणं हे सर्वात उत्तम मानलं जातं. जर पहाटे शक्य नसेल तर तुम्ही रात्री झोपण्याआधी सुद्धा मेडिटेशन करू शकता. झोपण्याआधी मेडिटेशन केल्याने काय होतं की रात्री तुम्हाला झोप शांत लागते. तसंच लक्षात घ्या की आपण रात्री झोपल्यानंतर आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. जर तुम्ही रात्री झोपण्याआधी मेडिटेशन केलात तर त्याचा असाही फायदा होतो की तुमच्या इच्छापूर्तीकडे जाण्यासाठी तुमचा राजमार्ग जो आहे तो ओपन झालाच असं म्हणायला हरकत नाही. कारण की रात्री झोपल्यानंतर आपली बॉडी शिथिल जरी झाली असेल तरी आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी करत असतो, जे काही विचार करत असतो, त्या सर्व या विचारांवर काम करण्याचं काम हे सबकॉन्शियस माइंड करत असतं. त्यामुळे तुम्ही पहाटे जर शक्य असेल तर पहाटे तुम्ही मेडिटेशन करा. ज्यांना दोन्ही टाइम शक्य असेल, पहाटे व रात्री, तर तुम्ही दोन्ही टाइम मेडिटेशन करू शकता. जे पहाटे मेडिटेशन करतात त्यांनी रात्री झोपताना डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करा. त्याचा इफेक्ट मिळेल तुम्हाला, शांत झोप येऊन जाईल. ओके. आता मेडिटेशनला बसताना तुम्हाला 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. आसन घेऊन बसायचं आहे. त्याचबरोबर तुमचा पाठीचा कणा जो आहे तो ताठ असणं सर्वात महत्वाचं आहे. कारण की या पाठीच्या कण्यामध्ये आपले 7 चक्र स्थित आहेत. जेव्हा ही एनर्जी फ्लो होते तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी ब्रह्मांडातून आपल्या क्राऊन चक्रातून, म्हणजे हे जे टाळू आहे इथे क्राऊन चक्र असतं, या क्राऊन चक्रातून हळूहळू थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, त्यानंतर हार्ट चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि खाली रूट चक्रापर्यंत या 7ही चक्रांशी रिलेटेड जे काही आपले ऑर्गन आहेत त्या ऑर्गन मध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती फ्लो होत असते. आणि आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी जी आहे, निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, या 7 चक्रातून हळूहळू पास होऊन क्राऊन चक्रातून अनंतात विलीन होत असतात. म्हणून कायम मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसाल तेव्हा तुमचा पाठीचा मणका जो आहे तो ताठ असणं महत्वाचं आहे. मेडिटेशनला बसताना तुम्ही अगदी प्रसन्न होऊन बसणं महत्वाचं आहे. आता तुम्ही मेडिटेशनला बसल्यानंतर काय करायचं, तर शांतपणे आपण ज्या देवतेला, ज्या शक्तीला मानतो त्याला एकदा नमन करायचं आहे. आपल्या आई वडिलांचे आभार मानायचे आहेत. आपल्या ईश्वर गुरूंचे आभार मानायचे आहेत. याने काय होतं, तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते.
आता मेडिटेशन का करावं? प्रत्येकाला आयुष्यात सुख हवं असतं. प्रत्येकाला आयुष्यात आनंद हवा असतो. ऐश्वर हवं असतं. मग मेडिटेशन केल्याने तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, ऐश्वर, आनंद, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल. म्हणून आपण मेडिटेशन रेग्युलर बेसिसला करणं सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्हाला अर्धा तास मिळत नसेल पूर्ण दिवसातून, जे वर्किंग आहेत त्यांना जर अर्धा तास मेडिटेशन करणं शक्य नसेल, 20 मिनिटं मेडिटेशन करणं शक्य नसेल, कारण की 7 चक्राचं जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा प्रत्येक चक्राला ऍटलिस्ट 3 मिनिट्स हील करणं महत्वाचं आहे. आणि जर बघायला गेलं तर प्रत्येक चक्राला 3 मिनिट्स, म्हणजेच 21 मिनिट्स आपल्याला 7 चक्राचं मेडिटेशन करावं लागतं. मग ज्यांना 21 मिनिट शक्य नाही त्यांनी काय करायचं, तर 5 मिनिटं शांत बसून डीप ब्रीदिंग करायचं. म्हणजेच आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. तर बघा, आज आपण हा जो फ्री वर्कशॉप जॉईन केला आहे, आज पहिला दिवस आहे, तर आजच आपण ठरवायचं आहे की आपली स्वतःची जबाबदारी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे. आजपासून माझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतः समर्थ आहे. मी कोणावर, इतरांवर अवलंबून राहणार नाहीये. माझं सुख असेल, माझं दुःख असेल, त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी स्वतः समर्थ आहे. माझी स्वतःची जबाबदारी घ्यायला मी स्वतः तयार आहे. आणि हे कधी शक्य होईल? जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसला मेडिटेशन कराल. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शक्य करू शकता जर तुम्ही स्वतःसाठी पहाटेचा अर्धा तास काढलात आणि स्वतःसाठी तुम्ही मेडिटेशन केलात. कारण इतरांनी मेडिटेशन करून त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाहीये. मग स्वतःसाठी टाइम काढायचा आहे आणि एकही दिवस न चुकता आपण मेडिटेशन करायचं आहे. कारण बघा, आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली की आपण लगेच मोबाईल चार्जिंगला लावतो. मग स्वतःच्या शरीराला जर चार्ज करायचं असेल तर अन्न पाण्याप्रमाणेच मेडिटेशनही तेवढंच महत्वाचं आहे. मग आपण आज काय शिकणार आहोत, तर पास्ट लाईफ मधील जे दुःख आहे ते दुःख विसरून आणि येणाऱ्या भविष्याचं टेन्शन न घेता आजचा दिवस कसा आनंदात जगायचा, कसा सुखात जगायचा, हे आपण आज या सेशनमध्ये शिकणार आहोत. लक्षात घ्या की परमेश्वराने आपल्याला जन्म देताना सर्वांना समान अवयव दिले आहेत. सर्वांना 2 हात, 2 पाय, 2 डोळे दिले आहेत. की असं काय आहे का की श्रीमंत जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वेगळी सिस्टम तयार केली आहे, त्यांना 4 मेंदू आहेत, असं काय आहे का? तर असं नसतं. सगळ्यांना सेम अवयव दिलेले आहेत. ओके. तर असं का होतं की समाजातील काहीच व्यक्ती श्रीमंत आहेत आणि काही जी लोक आहेत ती खूप दुःखात आहेत, त्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही. असं का होतं? जी सक्सेसफुल लोक आहेत ती आपल्या रेग्युलर बेसिसला असं काय करतात की त्यांना सक्सेस मिळत आहे? अशी त्यांच्याकडे कोणती जादू आहे की ती लोक रेग्युलर बेसिसला ती जादू करतात आणि त्यांना सक्सेस मिळत आहे? आणि सर्वसामान्य लोकांना असं काय माहित नाहीये? त्याचं उत्तर आहे की सक्सेस लोक जी आहेत ही रेग्युलर बेसिसला स्वतःसाठी 1 तास देतात. यामध्ये ते मेडिटेशन असेल, एक्सरसाइज असेल किंवा रीडिंग असेल.
मग आजपासून आपणही ठरवायचं आहे की आपल्यालाही सक्सेस व्हायचं आहे. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही आत्मसात करायच्या आहेत. मेडिटेशन रेग्युलर बेसिसला करा. एक्सरसाइज करा, याने तुमचे ब्रेन डेव्हलपमेंट होते. रेग्युलर वाचन करायचं आहे तुम्हाला. अशी भरपूर बुक्स आहेत ज्याच्यातून आयुष्य कसं जगायचं हे तुम्हाला शिकवलं जातं. आता बघा की तुमच्यापैकी कोण सांगेल का की तुम्ही दुःखी आहात की सुखी आहात? कारण की दुःख आणि सुख हे आपल्या मानण्यावर असतं. समाजात अशी भरपूर लोक आहेत ज्यांना 2 वेळचं जेवणही मिळत नाहीये, राहायला छान घर नाहीये. बरेच लोक आहेत जी फुटपाथवर राहतात. मुंबई पुण्यासारखे मोठे मोठे जे शहर आहेत, या शहरांच्या जर बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही बघितलं तर किती लोक तिथे रात्रीची झोपत असतात. तरीही ती लोक आनंदात असतात, सुखात असतात. आणि ज्यांच्याकडे छान घर आहे, दारात मोठी गाडी आहे, भरपूर बँक बॅलन्स आहेत, मुलं उच्च शिक्षित आहेत, तरीही अशी लोक आनंदी नसतात, सुखी नसतात. त्यांना कायम टेन्शन असतं. असं का होतं? कारण त्यांच्या मनात कायम भविष्याबद्दल विचार असतात की आपलं आता पुढे कसं होईल, आपल्या मुलांचं कसं होईल, मुलांच्या शिक्षणाचं कसं होईल. एवढंच नव्हे तर मुलांचं लग्न आणि त्यांचा संसार सुखाचा होईल की नाही, असे विचार कायम त्यांच्या मनात असतात. पण इथे सर्वात महत्वाचं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या मुलांचं टेन्शन त्यांना आयुष्यभर असतं, त्या मुलांचं स्कूल कॉलेजचं शिक्षणही कंप्लीट झालेलं नसतं. आणि अशा मुलांचं टेन्शन हे पालक सतत घेत असतात. आणि या टेन्शनचंच पुढे जे आहे ते आजारामध्ये रूपांतर होतं. म्हणून टेन्शन फ्री जगण्यासाठी, आनंदी हॅपी लाईफ जगण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करणं गरजेचं आहे. रेग्युलर मेडिटेशन करा. तुमचं आयुष्य जे आहे अगदी आनंदात, अगदी प्रसन्नतेने तुम्ही जगू शकाल. लक्षात घ्या की रोज ऍटलिस्ट 10 लाख ते 10.5 लाख लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करत असतात. कमीत ते 10 लाख ते 10.5 लाख. मग आजचा दिवस तुम्ही बघू शकताय. आज पहाटे तुम्ही उठलाय आणि त्याचबरोबर तुमचे जे काही घरातील मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तेही आजचा सुंदर दिवस बघू शकतील. एवढं कारण पुरेसं नाहीये का की आजचा दिवस टेन्शन फ्री जगण्यासाठी, आजचा दिवस आनंदी जगण्यासाठी? प्रत्येक दिवस हा आयुष्यातील सर्वात शेवटचा दिवस आहे असं समजून मनसोक्त जगायचं आहे. काल काय घडलं, उद्या काय घडेल, या गोष्टीकडे लक्ष न देता आजचा दिवस शेवटचा आहे असं समजून अगदी आनंदात जगा. ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या इच्छा तुमच्या आतापर्यंत इनकम्प्लीट असतील, त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण की कसंही जगलं तरी आयुष्य एकदा संपणारच आहे. ओके. तर आजपासून सकाळी उठल्यानंतर काय म्हणायचंय? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. कुठचाही निगेटिव्ह थॉट आपल्या मनामध्ये न येता वाटल्यास आरशासमोर राहा आणि म्हणा, एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येईल. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. ओके. त्याचबरोबर देवाचेही आभार मानायचे आहेत की थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. देवाचे आभार मानून बघा. कारण की देवाने सुंदर असं आयुष्य तुम्हाला दिलं आहे, सुंदर असा देह तुम्हाला दिला आहे. त्या देहाचा रिस्पेक्ट करा, या आयुष्याचा रिस्पेक्ट करा. कायम आपल्या काही ना काही तक्रारी असतात की माझा देह असाच आहे,
मी काळीच आहे, मी जाडच आहे. जे काही आयुष्यात आहे ते एक्सेप्ट करा आणि जे काही तुम्हाला आयुष्यात पाहिजे आहे त्या गोष्टींकडे पॉझिटिव्हिटीने बघायला शिका. ज्या ज्या इच्छा तुमच्या अपूर्ण असतील, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने तुम्हाला इथे पाठवलं आहे. सर्व इच्छा तुमच्या हळूहळू पूर्ण होतील. फक्त त्या इच्छा योग्य पद्धतीने या युनिव्हर्सकडे मागायला शिका. असं जगात कुठचीच गोष्ट नाहीये जी अशक्य आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त तुमच्या माइंडमध्ये त्या गोष्टीबद्दल विचार करायला सुरुवात करा. कारण की कुठच्याही गोष्ट दोन वेळा घडत असते. एक माइंडमध्ये म्हणजे तुमच्या विचारांमध्ये आणि नंतर सत्यात घडत असते. त्यामुळे ज्या काही तुमच्या इच्छा पूर्ण असतील, ज्या काही इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, त्या सर्व इच्छा त्या इच्छांवर विचार करायला सुरुवात करा आणि बघा मॅजिक घडेल. हळूहळू सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. तर आजपासून आपण दुःखी राहायचं नाहीये. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे आपण थोडक्यात बघू. तर सर्वात प्रथम मेडिटेशन करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्यामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना असली पाहिजे. म्हणजेच कायम आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सजीव असतील किंवा निर्जीव असतील, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. देवाचे आभार माना, देवाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. या निसर्गाचे आभार माना, या युनिव्हर्सचे आभार माना, तुमच्या आई-वडिलांचे आभार माना. कधी तुम्ही तुमच्या आई-वडिलांचे आभार मानलात का? त्यांनी तुम्हाला जन्म दिला. तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्यांनी जेव्हा जेव्हा गरज असतील तेव्हा देण्याचा प्रयत्न केलाय. आज जे काही तुम्ही आहात, ते तुमच्या आई-वडिलांमुळे आहात. त्यांचे एकदा आभार माना. तुमच्या भावाचे, तुमच्या बहिणीचे आभार माना. कारण तुमच्या आयुष्यातील जे काही सुख-दुःख आहे, ते तुम्ही तुमच्या भावंडांसोबत शेअर करू शकता. त्यामुळे तुमच्या भावंडांचे आभार मानायचे आहेत, त्यांनाही ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. घरातील सर्व व्यक्तींना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. त्या कारण त्या सर्व व्यक्तींमुळे आज तुम्ही सिक्युअर असल्याची भावना तुमच्यामध्ये आहे. आज तुम्ही बिनधास्त आयुष्य जगत आहात. त्याचप्रमाणे तुम्ही डोनेट केलं पाहिजे. जे काही तुमच्याकडे आहे, डोनेट म्हणजे फक्त पैसेच डोनेट करायचं असं नाही. तुमच्याजवळ सुख असेल, इतरांसोबत सुख शेअर करायला शिका. तुमच्याकडे चांगले विचार असतील, चांगले विचार इतरांना द्यायला शिका. आज जे काही तुम्ही शिकलात, त्या गोष्टींमुळे जर तुमच्या आयुष्यात बदल होत असेल, तर त्या गोष्टीही तुम्ही इतरांना द्यायला शिका. कारण की जसं तुम्ही चांगल्या गोष्टी द्याल, तेवढ्याच चांगल्या गोष्टी मल्टिप्लाय होऊन या ब्रह्मांडातून तुम्हाला मिळतील. म्हणून ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत, त्या सर्व गोष्टी इतरांना द्यायला शिका. त्याचप्रमाणे तुम्ही जर 10 रुपये कमवत असाल, तर त्यातील ॲटलिस्ट 1 रुपया अगदी शुद्ध भावनेने डोनेट करायला शिका. जे गरजू विद्यार्थी असतील, वृद्ध व्यक्ती असतील, ज्यांना ज्यांना खरी गरज आहे, त्या व्यक्तींना डोनेट करायला शिका. त्याचबरोबर हेल्पफुल राहिलं पाहिजे. तुमच्या मनात जर नकारात्मक विचार असतील, तर ते नकारात्मक विचार किंवा तुमच्या आजूबाजूला नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती असतील, तर त्या व्यक्तींपासून दूर राहायला शिका. कारण की त्यांच्या विचारांचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या ऑरावर होत असतो, आपल्या माइंडवर होत असतो. ओके.
तर आता आपण एक छान असं मेडिटेशन घेणार आहोत. पास्ट लाईफ मेडिटेशन. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. एक ग्लास शक्य असेल तर पाणी प्या आणि जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. सर्वांनी पाणी प्यायचं आहे. व्हिडिओ ऑन करायचा आहे शक्य असल्यास. मेडिटेशन करताना बघा, आपले सात चक्र हे मेंटॉरला दिसणं गरजेचं असतं. कारण की त्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यापर्यंत येत असते. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करून बसा मेडिटेशनला. मेडिटेशनला सुरुवात करायची का? सगळे रेडी आहेत? चॅट बॉक्स मध्ये एकदा सांगा. मेडिटेशन स्टार्ट करायचं का? ओके. सर्वांनी मेडिटेशन करताना आसन घेऊन बसायचं आहे. शक्य असल्यास उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे. ओके, सुरुवात करूया मेडिटेशनला. नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये आपणा सर्वांचं मी उत्कर्ष अजित कवटणकर मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. ज्यांना जमिनीवर बसायला शक्य नाही ते खुर्चीवरही बसू शकता. फक्त आपले दोन्ही पाय जमिनीवर असलेल्या आसनावर ठेवायचे आहेत. डोळे अलगद बंद करायचे आहेत. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे ओपन करून मांडीवर ठेवायचे आहेत. आता आपलं लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. आता आपलं लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. तुमची बॉडी, माइंड अगदी रिलॅक्स करायचं आहे. तुमचं मन अगदी शांत झालं आहे. आता आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या संपूर्ण लाईफमध्ये जेव्हा जेव्हा आपण हर्ट झालो तो क्षण आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशी एखादी व्यक्ती जी आपल्या लाईफमध्ये आपल्याला त्रास देत आहे, असा एखादा क्षण जो क्षण आठवल्यामुळे तुम्हाला दुःख होत आहे, अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला दुःख झालं आहे, कधी एखाद्या व्यक्तीमुळे तुमचा अपमान झालेला आहे,
अशा सर्व गोष्टी ज्या ज्या तुमच्या सुखी आयुष्याच्या आड येत आहेत, त्या सर्व गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व नकारात्मक विचार तुम्ही आता एकत्र करत आहात. आता तुम्हाला समजलं आहे की या सर्व गोष्टींमुळे तुम्ही दुःखी आहात. तुमचं कशातही मन लागत नाहीये. ज्या ज्या गोष्टी तुमच्या आनंदाच्या, सुखी आयुष्याच्या मध्ये येत आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र करून त्याचं गाठोडे बांधत आहात. या सर्व नकारात्मक गोष्टी आयुष्यातून काढून त्या घेऊन तुम्ही भूमातेच्या गर्भात प्रवेश करत आहात. हळूहळू तुम्ही पृथ्वीच्या गर्भात अजून अजून खोल प्रवेश करत आहात. जेवढे तुम्ही पृथ्वीच्या आत या नकारात्मक गोष्टी घेऊन जात आहात, तेवढेच तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटत आहे. मन अगदी शांत झालं आहे. तुम्ही आता अजून फास्ट, अजून फास्ट, अजून फास्ट पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अजून अजून जास्त स्पीडने तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. तुमची सर्व नकारात्मकता, निगेटिव्ह विचार घेऊन तुम्ही पृथ्वीच्या गर्भात अजून अजून फास्ट प्रवेश करत आहात. अजून फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. सकारात्मक आयुष्य अनुभवण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, आपल्या आयुष्यात परमसुख, समाधान व दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्ही अजून अजून जास्त स्पीडने पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. आता तुम्हाला समोरच एक मोठा काळा दगड दिसत आहे. तुम्ही या दगडाला ही नकारात्मकता घट्ट बांधून ठेवत आहात. अगदी घट्ट बांधून ठेवत आहात. त्या दगडावर मोठा असा घाव करून, त्या दगडाचे तुकडे तुकडे करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता, सर्व निगेटिव्ह विचार, तुम्ही त्या निगेटिव्ह विचारांबरोबर कायमचं नातं तोडून टाकत आहात. तुम्ही आता संपूर्ण रिलॅक्स झाले आहात. तुम्हाला अगदी प्रसन्न वाटत आहे, कारण तुम्ही त्या निगेटिव्ह विचारांसोबत तुमचं नातं कायमचं तोडून टाकलं आहात. तुमची बॉडी, तुमचं मन, सर्व अवयव आता हळूहळू रिलॅक्स होत आहेत. तुमची बॉडी, तुमचं मन, सर्व अवयव आता हळूहळू रिलॅक्स होत आहेत. याच आनंदाने तुम्ही आता पृथ्वीच्या गर्भातून पुन्हा मागे यायला लागला आहात. मागे येताना हळूहळू तुमच्या आयुष्यातील सुखाचे, आनंदाचे क्षण तुम्हाला आठवत आहेत. तुमच्या फॅमिली सोबतचा एक अविस्मरणीय असा दिवस तुम्हाला आठवत आहे, ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत अगदी आनंदात होता, अगदी सुखात होता.
तुमच्या स्कूल कॉलेजमधील तुमचे आवडते क्षण तुम्हाला आता आठवत आहेत. नकळत तुमच्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य निर्माण झालं आहे. बघा, या सुंदर अशा हास्याचा अनुभव घ्या. तुमचा चेहरा किती छान वाटत आहे, कारण तुमच्या चेहऱ्यावर छान असं मनसोक्त असं हास्य निर्माण झालं आहे. आता तुम्ही परत येत असताना एका सुंदर अशा झाडाझुडपांनी, फळा फुलांनी बहरलेल्या जंगलात तुमचा प्रवेश झाला आहे. या जंगलात तुमच्या स्वागतासाठी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव तुमच्या शरीरावर होत आहे. फुलांचा खूप छान असा सुगंध आजूबाजूला दळवळत आहे. त्यातीलच एक छान असं सुगंध येणारं फुलाचं रोपटं तुम्हाला आवडलं आहे. हेच ते रोपटं आहे ज्याच्याकडे पाहून तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होते आहे. आता तुमचं मन पुन्हा एकदा प्रसन्न झालं आहे. तुम्ही हे रोपटं घरी घेऊन आला आहात व त्याला सुंदर अशा कुंडीमध्ये लावला आहात. आणि या रोपट्याला तुम्ही नाव दिलं आहात सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या रोपट्याला तुम्ही नाव दिलं आहात सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या रोपट्याच्या मुळाशी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. चांगले विचार तुम्ही या रोपट्याला देत आहात. हायर एनर्जी तुम्ही या रोपट्याला देत आहात. हळूहळू हे रोपटं आता मोठं मोठं होत चाललं आहे. त्याला तुम्ही दिलेली सकारात्मकता, चांगले विचार, हायर एनर्जीमुळे ते रोपटं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, आनंद व ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही या रोपट्याला बघाल, तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटत आहे. अगदी मन प्रसन्न वाटत आहे. आता तुम्ही टेन्शन फ्री झाले आहात. पुन्हा एकदा चेहऱ्यावर स्माइल आणायची आहे. सुंदर अशी स्माइल. या छान अशा हास्याचा तुम्ही अनुभव घ्यायचा आहे. आत्ताच ठरवायचं आहे की लाईफमध्ये जे काही चांगले वाईट अनुभव येतील, प्रत्येक अनुभव या अनुभवांना सामोरे जाऊन आत्ता जे हास्य तुमच्या चेहऱ्यावर निर्माण झालं आहे ते तुम्ही कायमस्वरूपी टिकवणार आहात. कायम तुम्ही आनंदी राहणार आहात. आता पुन्हा एकदा सावकाश श्वास आत घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. ब्रीद इन, ब्रीद आउट. सावकाश श्वास आत घ्या आणि सोडा. हळूहळू श्वास आत घ्यायचा आहे.
तुमचा संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आज तुम्ही असा एक गोल ठरवायचा आहे, अशी एक तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची इच्छा जी आहे, ती इच्छा कंप्लीट करण्यासाठी त्यावर फोकस करायचा आहे. अशी कोणती गोष्ट आहे ती तुमच्या आयुष्यात पूर्ण होणं सर्वात महत्वाचं आहे. त्या इच्छेवर तुम्ही आता लक्ष केंद्रित करायचं आहे. पुन्हा एकदा हळूवार श्वास आत घ्या. श्वास सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. तुमची संपूर्ण बॉडी आता रिलॅक्स झाली आहे. तुमचं मन अगदी शांत झालं आहे. हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहे. तयार झालेली पॉझिटिव्ह एनर्जी तुमचे दोन्ही डोळे, चेहरा, हात संपूर्ण शरीरावर फिरवायची आहे. हळूहळू डोळे उघडा. अनुभव घ्या की कसं तुम्हाला आता वाटत आहे. कसं वाटतंय? आजचे हे पास्ट लाईफ मेडिटेशन तुम्ही केलं आहे. कसं वाटतंय? अगदी निगेटिव्हिटी निघून गेल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी करू शकाल असं वाटतंय का? एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. आत्ता जे तुम्ही मेडिटेशन केलाय त्याचा एक्सपिरियन्स शेअर करा. कसं आहे, तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलायला शिकाल तर त्याने तुमची कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती वाढेल. म्हणजेच तुमचे सात चक्र जे आहेत ही बॅलन्स झाली असं तुम्ही समजू शकाल. जर तुमचा कॉन्फिडन्स लेवल नसेल तर कुठेतरी चक्र ब्लॉकेजेस आहेत. थ्रोट चक्र जे आहे ते ब्लॉकेज आहे असं मानलं जातं. कारण थ्रोट चक्र जे आहे ते कम्युनिकेशनचं चक्र आहे. त्यामुळे बोलायला शिका. जे काही तुमचे एक्सपिरियन्स असतील ते इतरांसोबत शेअर करायला शिका. त्याने इतरांनाही पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते. तुम्ही जे काय अनुभवलात अगदी थोडक्यात मांडायला शिका. चॅट बॉक्सवर टाकून काही उपयोग नाहीये. बोलायला शिका. शक्य असल्यास जरी नमस्कार. बोला. खूप छान वाटतंय कारण आज माझं ऑलमोस्ट 37 डेज मी ऑलमोस्ट 3:30 वाजता उठतोय. आणि जी एनर्जी मला प्रोव्हाइड होते म्हणजे त्याच्याबद्दल मी काही सांगूच शकत नाही, एवढं चांगलं वाटतंय. कारण मी याच्या अगोदर 1 महिना अगोदर खूप डिप्रेशन मध्ये गेलो होतो. म्हणजे घरात पण एकदम म्हणजे वातावरण एकदम सॅड कसं होतं. पण आता बघायला गेलं तर तुम्ही ज्या दिवशी बोललात की आईला तुम्ही आईबद्दल लिहा, भावाबद्दल लिहा, ते पण मी लिहून काढलं होतं. ते त्याच्यानंतर
तुम्ही बोललो की आईला घेऊन बसा, तुमच्या जरा त्यांना सांगा. ते पण मी केलं. म्हणजे आईला सांगितलं, तुम्ही कधी पण विचार करता ते पॉझिटिव्हच करा. जसं आई काय करत होती, झाल्या कधी पण माझा मुलगा कुठे गेला आहे, जेवतो आहे की नाही, त्याचं काम होणार की नाही. तर मी आईला सांगितलं, असं विचार करू नको की तुझा मुलगा जेवला आहे, त्यानंतर तुझ्या मुलाची सर्व कामं पूर्ण झाली आहे, असं म्हणजे पॉझिटिव्ह सर्व विचार करत जा. तसंच माझी कामं पण तशीच पूर्ण होत चालणार. मग आई पण तेच करते. म्हणजे बायकोला पण मी माझं तेच सांगितलं की पॉझिटिव्ह विचार करत जा, की असं विचार करू नको की आमचं काम नाही होणार, झालंय, सर्व झालंय. म्हणजे प्रत्येक टाइमला पॉझिटिव्ह, ओके. असं आम्ही सर्वांनाच सांगितलंय. ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अजून कोण असेल? नमस्कार. नमस्कार. हा बोला. नमस्कार. हा बोला. खूप छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. खूप हा. छान वाटतंय. आज पहिलाच दिवस आहे माझा. हा. रिलॅक्स वाटतंय. खूप एनर्जी आल्यासारखं वाटतंय आज पहिलाच दिवस. थँक्यू. कारण की बघा, तुम्हाला जर आरोग्य जे आहे, निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर कितीही जरी पैसा कमवला तरी निरोगी आयुष्य तुम्ही विकत घेऊ शकत नाही. पण तुमच्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह विचार यांच्यावर जर तुम्ही कंट्रोल केलात, रेग्युलर तुम्हाला आलेलं टेन्शन जे असेल त्यावर जर तुम्ही मात करू शकाल, तर तुम्ही 100% एकही टॅबलेट न घेता निरोगी आयुष्य जगू शकाल. आणि माझा हाच एक प्रयत्न आहे. जे जे प्रॉब्लेम मध्ये आहेत, कारण की कसं आहे, शहरांमध्ये मेडिटेशन म्हणजे काही माहीत आहे, पण गाव पातळीवर मेडिटेशन म्हणजे काय आणि ते कसं करतात हे माहीत नाहीये. माझा हाच एक प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मेडिटेशन म्हणजे काय हे पोचावं, त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद निर्माण व्हावा. कारण कसंही असलं तरी एक दिवस आपला एंड नक्कीच आहे. मग जायच्या आधी काहीतरी चांगलं करावं, यासाठी हे मेडिटेशनचे फ्री वर्कशॉप, कारण की मेडिटेशनचे फ्री वर्कशॉप तुम्हाला सहसा मिळणार नाही. त्याच्या कॉस्ट बघितला तर 10 डेजचा जो कोर्स असतो, ऍटलिस्ट 10 ते 15 हजार तुम्हाला पेड करावे लागतात. पण माझा एक प्रकल्प आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणायला हरकत नाही की ऍटलिस्ट 2-3 हजार लोकांपर्यंत तरी आपण पोहोचलो पाहिजे. आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या जरी जे दुःख आहे आयुष्यात, ते जरी आपण कमी करू शकलो ना, तरी समजायचं की आपल्या जीवनाचं सार्थ आहे. हाच एक प्रयत्न आहे की सकाळी उठून, लवकर उठून सगळ्यांना उठवायचं, मेडिटेशनसाठी तयार करायचं की हा सकाळी मेडिटेशन करा. करून बघितलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करून बघा, तेव्हाच त्याचा तुम्हाला अनुभव मिळेल. असंच म्हणून होत नाही की मेडिटेशन आहे करायचं, करून बघूया, असं नाही. एखादी गोष्ट तुम्ही कराल, 100% देऊन बघा, त्याचा इफेक्ट तुम्हाला मिळणारच. पॉझिटिव्ह लाईफ जगायला शिकाल. तर थँक्यू मॅडम. अजून कोण तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायला इच्छित आहात? लास्ट बॅचचे सुद्धा आहेत इथे आता जॉईन झालेले. ते देखील मेडिटेशनचा त्यांना काय उपयोग झाला आहे, त्यांच्या लाईफमध्ये काय चेंजेस झाले ते थोडक्यात इथे एक्सपिरियन्स करू शकता. कारण की जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव शेअर करता ना, इतरांना चालना मिळते. म्हणून ग्रुपवर देखील तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स जे आहेत, तुमचे जे काही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, ते शेअर करायला शिका. ओके. अजून कोण तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण झाल्या असतील, अजून कोणाला काय शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता.
चला तर मग आज इथेच थांबूया. उद्या भेटू याच टाइम मध्ये एका नवीन ऊर्जेसोबत. आज तुम्ही मला ऐकून घेतलात त्यामुळे तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.